नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा टॉपिक असा आहे की 5 रूल जी तुमची ट्रेडिंग इम्प्रूव्ह करू शकतात. हे 5 रूल आहेत जे तुमची ट्रेडिंग 100% इम्प्रूव्ह करू शकतात आणि हे तुमच्या ट्रेडिंग लाईफमध्ये इम्प्लिमेंट केले तर 100% चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळतील. कारण ट्रेडिंग ह्या 5 रूलच्या आजूबाजूलाच वर्क करते. या 5 रूलच्या बेसिसवरच प्रॉफिटेबल ट्रेडिंग केली जाते. हे आपण समजून घेऊया. तर आजचा पहिला आपला रूल आहे हॅव अ ट्रेडिंग प्लॅन. म्हणजे रेंडमली कुठं पण काहीही बघून इथं बघून मला वाटतं इथून मार्केट खालणार आहे, मग ह्या ठिकाणी मी सेल करतो किंवा इथं काहीतरी वेगळं दिसतंय मी इकडून बाय करतो. असं ट्रेडिंग केली जात नाही. त्याला रेंडम ट्रेडिंग म्हणतात. आपल्याला ट्रेडिंगचा प्रॉपरली प्लॅन बनवावा लागतो. म्हणजे प्लॅन बनवायचं म्हणजे नक्की काय तर प्रिव्हियस डाटा ॲनालाइज करायचा. हां, हा जो प्रिव्हियस डाटा आहे हा प्रिव्हियस डाटा ॲनालाइज करायचा आणि त्याची प्राईज ॲक्शन तिच्या मागची सायकोलॉजी समजून घेऊन त्या डाटाच्या बेसिसवर आपण प्लॅन बनवायचा की बाबा अशा कंडिशन बनल्या तर मी बाय करणार, अशाची कंडिशन बनली तर सेल करणार. मी काय झालं आपला प्लॅन झाला आणि त्या प्लॅननुसार मार्केटने ॲक्ट केलं तर आपण ट्रेड घ्यायचा आणि जर नाही ॲक्ट केलं तर आपण शांत बसून राहायचं. विनाकारण रेंडमली मार्केटमध्ये बाय सेल करत बसायचं नाही. पहिली गोष्ट आपण प्लॅन बनवायचा आणि प्लॅननुसारच हे करायचं. आता हा जो ट्रेड आहे त्या ट्रेडपूर्वी माझा प्लॅन काय होता सांगतो तुम्हाला. तर तुम्हाला पहिल्यांदा मी डेली टाईम फ्रेमवर घेऊन जातो. सिम्पली प्लॅन फक्त समजण्यासाठी हे मी सगळं करतोय. क्विकमध्ये आपण बघूया. तर ह्या ठिकाणी एक मोठी सेलिंग कॅन्डल बघायला मिळते आणि इथे एक पुल बॅक बघायला मिळते जी की लेवल आहे 4,400ची. 4,400ची लेवल आहे. तिथून मार्केट पुल बॅक घेऊन सेलिंग दाखवली आणि प्रिव्हियसली कॅन्डलचा लो ब्रेक केला. लो ब्रेक केल्याबरोबर कोणाला सेलर एंटर झाले. मग ह्या ठिकाणी एवढी मोठी रेड कॅन्डल बघून आणि त्या कॅन्डलचा लो ब्रेक करून कोण आलेले सेलर एंटर झालेले. परत मार्केट त्याच डबल लेवलला गेलं आणि त्याच लेवलवरनं डबल सेलिंग बघायला मिळाली. बाईंग आली पण ती पूर्ण बाईंग ऑब्झर्व केली. मग ह्या लेवलपर्यंत रिटेलरच्या माइंडसेटमध्ये काय होतं की मार्केटमध्ये सेलिंग स्ट्रॉंग आहेत, सेलर स्ट्रॉंग आहेत. कारण का मल्टिपल टाईम 2 वेळा त्याच लेवलवरून मार्केटमध्ये सेलिंग दाखवल्या. एक मोठी रेड कॅन्डल बघायला मिळते, प्रिव्हियसली लो ब्रेक केलाय. मग कालपर्यंत मार्केटचा सिनेरो काय होता तर कालपर्यंत मार्केट सिनेरो निगेटिव्ह साईड किंवा डाऊन साईडसाठी रिटेलर्स प्लॅन करत होते. पण मार्केटनं काय झालं ओपन झाल्याच मार्केट ओपन झालं गॅप 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 ओपन झालं. एक विदिन 2 ते 3 तासात मार्केट ह्या रेजिस्टन्सवर आलं. मग ह्या ठिकाणी ज्यांनी सेल केलेलं ह्या ठिकाणी ज्यांनी सेल केलेलं हे रेजिस्टन्स बघून ह्या ठिकाणी ज्यांनी सेल केलेलं ते एकदम पॅनिकमध्ये आले असणार की मार्केट डायरेक्ट रेजिस्टन्स किंवा मार्केट डायरेक्ट माझ्या एस एलच्या लेवलला आलं. मग एस एलच्या लेवलला आलं तर माझा इथं प्लॅन काय ठरला की मार्केट ह्या ठिकाणी थोडं टाईम स्पेंड केलं पाहिजे आणि मग ब्रेकआउट दिला तर मी ट्रेड प्लॅन करणार आहे. डायरेक्ट जर ब्रेकआउट दिला तर मी प्लॅन करणार नाही. हा माझा प्लॅन होता. कारण डायरेक्ट ब्रेकआउट बऱ्यापैकी फेल होतात. मग 15 मीटर जाऊन बघितलं तर मार्केट पण डायरेक्ट वर गेलं नाही. मार्केट पहिल्यांदा ट्रॅप क्रिएट केला की मार्केट अपसाईडला ब्रेकआउट केला आणि ब्रेकआउट फेल आहे असं दाखवलं. त्यामुळे जे बायर ह्या ठिकाणी एंटर केलेले ते बायरनं प्रॉपरली रिमूव्ह केलं आणि देन परत मार्केटनं मोमेंटम अपडेट केली. म्हणजे असा एक प्लॅन पाहिजे आपल्याकडे की मी हे अशा गोष्टी घडल्या तर मी बाय करणार. तर मला सेलिंगचा प्लॅन काय असला असू शकतो. आता इथून तर मला सेल करायला असला तर मी काय प्लॅन करणार आहे. आता मला समजा ह्या ठिकाणी मी सेलिंगच्या व्ह्यूसाठी बघतोय तर मग काय करणार मी आता ह्या ठिकाणी हा ब्रेकआउट बघून बाहेर एंटर झाले असतील. हेअर टेस्टला येऊन आणखीन बाहेरने इन्व्हाइट करत असेल मार्केट आणि वर न येता ह्याच रेजिस्टन्स लेवलवर म्हणजे हा जो सपोर्ट लेवल आहे तो ब्रेक झाला आहे तोच ॲज अ रेजिस्टन्स ॲक्ट करून मल्टिपल टाईम नुसतं इथंच टाईम स्पेंड करत असेल अपसाईड जात नसेल टाईम स्पेंड करत अपसाईड जात नसेल तर हा ब्रेकआउटला मी डाऊनचा ट्रेड प्लॅन करेन. असा प्रॉपर एक ट्रेड प्लॅन आपल्याकडे पाहिजे आणि त्या ट्रेड प्लॅननुसार आपल्याला ट्रेड एक्झिक्यूट करायचे आहेत. समजलं का. म्हणजे हॅव अ ट्रेड प्लॅन म्हणजे आपल्याकडे एक ट्रेड प्लॅन असला पाहिजे. तोच तोच प्लॅन आपण ट्रेड करायचा आहे. विनाकारण आपल्या ट्रेडनुसार बनले की ह्या ठिकाणी सॉरी मी रिव्ह्यू करतो मी तुम्हाला समजेल की ह्या ठिकाणी आपल्याला सेलिंगचा ट्रेड प्लॅन काय आहे. मार्केटनं ह्याच लेवलला आलं पाहिजे. या ठिकाणी बायरने इन्व्हाइट केलं पाहिजे. मल्टिपल टाईम हे लेवल टेस्ट केली पाहिजे आणि जसा ब्रेकआउट होईल तसा मी या ठिकाणी एंटर करणार. मग तर माझा ट्रेड प्लॅन क्लिअर आहे. जोवर मार्केट असं बिहेव करत नाही तोवर मी काहीच करायचं नाही. मी रेंडमली ट्रेड करायचं नाही. तर ट्रेड प्लॅननुसार जे एंट्री बनतील तीच मी एंट्री घेणार आहे. सिम्पली समजलं का. आपला एक प्लॅन असला पाहिजे आणि त्या प्लॅननुसार आपल्याला ट्रेडिंग करायचे. दुसरा पॉईंट असा आहे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंटशिवाय कोणच प्रॉफिटेबल ट्रेडिंग करू शकत नाही. समजलं का. कारण की आपल्याला रिस्कच माहीत नसलं तर आपण प्रॉफिट कशी करणार. म्हणजे एखाद्या वेळेस प्रॉफिट होईल तो आपल्याला. समजा आपल्याला रिस्कच माहीत नाही. आपण किती पण क्वांटिटी ट्रेड घेतली आणि आपल्या तुमच्या अकाउंटला 10,000 आहेत आणि तुम्ही घेतले रिस्क रेंडमली कोणती पण क्वांटिटी लॉट ओपन केला तर तुमची जे अकाउंट आहे जे कॅपिटल आहे ते
5 मिनिटात लिक्विडेट होऊ शकतं. त्यामुळे रिस्क डिपेंड असणं किंवा रिस्क माहीत असणं आपल्याला माहीत असणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण रिस्क माहीत नसलं तर आपण ट्रेड होल्ड करू शकत नाही, ट्रेड टार्गेट पण होल्ड करू शकत नाही, स्टॉप लॉस पण होल्ड करू शकत नाही. आपले इमोशन तिथं मध्ये येतात. समजा मी ह्या ठिकाणी ट्रेड घेतला आहे आणि मला माहीत आहे रिस्क किती आहे, ती रिस्क द्यायला मी तयार आहे, ते स्टॉप लॉस द्यायला मी तयार आहे, तेवढा लॉस द्यायला मी तयार आहे. तर मी हा ट्रेड इथपर्यंत मी होल्ड करू शकतो. पण जर मी ओव्हर रिस्क केलं असलं, म्हणजे मला रिस्कच माहीत नाही किती आहे, मी खूप रिस्क, माझा अकाउंट 10,000चा आहे आणि मी 9,000 रुपये जर रिस्क केलं असलं, तर मला कायम भीती वाटणार. कारण की रेंडम रिस्क केली मी, मला रिस्कच माहीत नाही. मग मला कायम भीती वाटणार की बाबा तुटू पडतो लगेच बुक करूया. मी ना टार्गेट ना स्टॉप लॉस दोन्हीपर्यंत वेट करू शकणार नाही आणि त्यानुसार आपली ॲक्युरेसी गडबडणार. त्यामुळं रिस्क प्रॉपर आपल्याला माहिती पाहिजे. मग काय करायचं, तर आपलं कॅपिटलनुसार किती आपण रिस्क घेऊ शकतो. माझं समजा कॅपिटल 1,00,000 रुपयाचं कॅपिटल आहे, तर मी दिवसाला किती रिस्क घेऊ शकतो. तर समजा मी 2% रिस्क मी दिवसाला घेऊ शकतो. 2% रिस्क घेऊ शकतो. 2% रिस्क म्हणजे किती, तर मी जवळजवळ 2,000 रुपयाचं रिस्क एका दिवसाला घेऊ शकतो. मग एका दिवसात मी ट्रेड किती करतो, तर मी बेसिकली एकच ट्रेड करतो. मग दिवसाला रिस्क किती झालं माझं, तर माझा रिस्क पर डे झाला 1 आणि माझं रिस्क पर डे पण रिस्क पर डे 2,000 रुपये झाले. मग मी काय करणार, तर ते 2,000 आहे ते एका ट्रेडमध्ये रिस्क करणार आणि त्याच्या अगेन्स्ट माझा रिस्क रिवॉर्ड किती आहे, तर त्याच्या अगेन्स्ट माझा रिस्क रिवॉर्ड आहे 1:2चा. म्हणजे मी 2,000 रुपये रिस्क करणार आणि त्याच्या अगेन्स्ट 4,000 रुपयेचं टार्गेट घेणार. मग हे झालं प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट आणि आपलं प्लॅन. समजलं का. मग रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर प्लॅन झाला. मग ते काय करणार मी, रिस्क ठरलं आहे, रिवॉर्ड ठरलं आहे. मग बेसिकली मला माहिती आहे माझा आज जर स्टॉपला जर हिट झाला तरी माझं 2,000 रुपये लॉस होणार आहे. मग मी माइंडमध्ये एकदम प्रिपेअर करून असणार की आपण हा माझा झाला तर 2,000 रुपयाचा लॉस होणार आहे आणि टार्गेट झालं तर 4,000 रुपये होणार आहे. मग मी म्हणजे एकदम पीसफुली हा ट्रेड मी होल्ड करू शकतो. आता ह्याच जागेवर मी समजा 10,000 रुपये रिस्क घेतलं, मला माहिती आहे मी ओव्हर रिस्क घेतले, लॉस झालं तर मला एकदम भीती वाढायला लागली, धडधड वाढायला लागली. तर समजायचं की आपण ओव्हर रिस्क केले आणि त्या ठिकाणी आपली सायकोलॉजी खराब होणार आणि आपण काहीतरी मध्येच एक्झिट करणार, जास्त लॉस घेणार, लॉसमध्ये गेलं तरी होल्ड करणार, अशा गोष्टी करत राहणार किंवा थोडंसं प्रॉफिट झालं तर आपण बुक करणार. अशा गोष्टी आपण ओव्हर रिस्क केल्यामुळे होतात. त्यामुळं ओव्हर रिस्क नाही करायचं. आपल्याला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंटनुसार रिस्क ठरवायचं, रिस्क डिपेंड करायचं, रिस्क पर डे काय आहे, रिस्क पर ट्रेड काय आहे, हे सगळं डिपेंड करून झाल्यानंतर आपण प्रॉपर रिस्क करायचं. मी रिकमेंड करीन, जर तुमचं कॅपिटल 1,00,000च्या आसपास आहे तर तुम्ही 1% किंवा 2% रिस्क डेली घेऊ शकता. समजलं का. मग समजा तुम्ही 2% रिस्क घेताय आणि दिवसाला 2 ट्रेड तुमचे असतात, तर तुम्ही रिस्क पर ट्रेड 1% घ्या. म्हणजे 2 जर ट्रेड असले तर एका ट्रेडमध्ये 1% रिस्क घ्यायचा आणि एकच ट्रेड असला तर एकाच ट्रेडमध्ये 2% रिस्क घ्यायचा. असा तुमचा प्लॅन असला पाहिजे आणि त्या प्लॅनशी तुम्ही स्टिक असला पाहिजे. समजलं. रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला ते समजलं. आता तिसरी गोष्ट आहे इमोशनल कंट्रोल. तर इमोशन्स कंट्रोल म्हणजे आपण ह्या ठिकाणी तुम्हाला समजलं की मी ह्या ठिकाणी ट्रेड घेतलाय पण मी होल्ड करू शकत झालोय. मी स्टॉप लॉस गेला तरी मी आणखी मी खाली स्टॉप लॉस जर हिट झाला तरी मी तो कट करत झाली, मी आणखीन लॉस घेत चाललोय. मग तुम्हाला हे मी सांगितलं की पहिली गोष्ट रिस्क कंट्रोल केला तर तुम्ही ती होल्ड करू शकता. आणि दुसरी गोष्ट अशी की आज तुम्हाला सांगितलं इमोशन्स कंट्रोल करा, तर ते उद्या लगेच तुम्हाला करता येणार का नाही. तर हे विथ एक्सपिरियन्स मार्केटमध्ये तुम्ही जेवढा टाइम स्पेंड करशील, जेवढे मल्टिपल ट्रेड घेतला, ते विथ एक्सपिरियन्स तुम्हाला ते हळूहळू समजणार आहे. इमोशन्स कंट्रोल कोणच एका दिवसात शिकत नाही. बरेचसे ट्रेडर आहेत ज्यांनी आपले आयुष्यातले किती वर्ष, किमान 1-2 वर्ष या ट्रेडिंग इंडस्ट्रीला दिल्यानंतर आपण त्यांची इमोशन्स कंट्रोल व्हायला सुरुवात होतं. म्हणजे इमोशन्स कंट्रोल म्हणजे काय, तुम्हाला आपण हळूहळू समजतं की इमोशन्समध्ये जर गेलो तर आपण ट्रेडिंगमध्ये लॉसेस करतोय. त्यामुळे आपण हळूहळू इमोशन्सना कंट्रोल करायला सुरुवात करतो आणि हे विथ टाईम इम्प्रूव्ह होणारी गोष्ट आहे इमोशन्स कंट्रोल. असं म्हणजे त्यासाठी काही वेगळ्या टिप्स नाहीत किंवा काही टिप्स असं सांगितलं तुम्ही लगेच उद्यापासून फॉलो केल्या की लगेच उद्यापासून तुमची इमोशन्स कंट्रोल होणार असं 100% नाही. तर ह्या ज्या गोष्टी आहेत इमोशन कंट्रोल म्हणतील त्या विथ एक्सपिरियन्स जेवढे जास्त तुम्ही ट्रेड कराल, मल्टिपल ट्रेड करून 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 टाईम देऊन 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 ह्या गोष्टी तुम्हाला आपल्या मनानं समजतील. दुसरी गोष्ट आहे स्टिक टू स्ट्रॅटर्जी. म्हणजे आपण काय करतो, यूट्यूबवर आपल्या बरेच स्ट्रॅटजीज बघायला मिळतात, बरेच स्ट्रॅटजी व्हिडिओज आपल्याला बघायला मिळतात. मग आपण काय करतो, आज एका दिवस एखादी स्ट्रॅटर्जी ट्रेड करतो, त्यात आज प्रॉफिट झाला तर तिला दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करतो. पण सलग 2 दिवस त्यामध्ये लॉस झाला तर आपण ती स्ट्रॅटर्जी ड्रॉप करतो आणि नवीन स्ट्रॅटर्जी शोधायला लागतो. हा हा एक लूप होल आहे. ह्या लूप होलमधून आपण कधीच बाहेर पडणार नाही, लक्षात घ्या. एक स्ट्रॅटर्जी फाइंडिंग एक लूप होल आहे. कायम तुम्ही नवीन ह्याची स्ट्रॅटर्जी कधी चांगली वाटणार, त्याची कधी स्ट्रॅटर्जी कधी चांगली वाटणार, तुम्ही ट्राय करणार, त्यात लॉस झाला की तुम्ही परत ती स्ट्रॅटर्जी ड्रॉप करणार, दुसरी हुडकणार.
अशानं तुम्ही कधीच प्रॉफिटर होऊ शकणार नाही आणि कधीच मास्टर होऊ शकणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, कोणती पण स्ट्रॅटेजी असते मार्केटमध्ये, साधी ट्रेंडांची जरी स्ट्रॅटेजी असली तरी ती प्रॉफिटेबल असते. स्ट्रॅटेजी एकदम कॉम्प्लिकेटेड पाहिजे असं नाही. कोणतीही जरी सिंपल जरी स्ट्रॅटेजी तुम्ही धरली तरी ती प्रॉफिटेबल असते. फक्त त्याच्या स्ट्रॅटेजीला टाइम देणे इम्पॉर्टंट असतं, त्या स्ट्रॅटेजीवर स्टिक राहणे इम्पॉर्टंट असतं. मग काय करायचं आहे, एकच स्ट्रॅटेजी कुठली पण पकडायची, कोणाची पण स्ट्रॅटेजी घ्या, एक स्ट्रॅटेजी घ्यायची आणि त्या स्ट्रॅटेजीवर किमान 100 ट्रेड करायचे. त्या स्ट्रॅटेजीवर 100 ट्रेड केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं की ही स्ट्रॅटेजी प्रॉफिटेबल आहे. फक्त आपण काहीतरी इमोशन्स गडबड करतोय किंवा काय काय चुका करतोय, त्या चुका फाईंड करायच्या आपण. एक स्ट्रॅटेजी घ्यायची ज्यावर 100 ट्रेड करायचे, एका स्ट्रॅटेजीवर स्टिक राहायचं, तुम्ही 100% प्रॉफिटेबल व्हाल हे नक्की. फक्त स्ट्रॅटेजी सारखी सारखी चेंज करायची नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही, कुणाला तरी बघून एकदम इन्स्पायर होऊन दुसरी स्ट्रॅटेजी ट्राय करायला जायचं नाही. एक स्ट्रॅटेजीवर स्टिक राहायचं. म्हणजे लक्षात घ्या, तुमची काहीतरी डेस्टिनी आहे, तुमची काहीतरी ही डेस्टिनी आहे आणि तुमचं हे घर आहे. त्या डेस्टिनीला तुम्ही जायला मल्टिपल रस्ते आहेत, ह्या एक आहे, हो एक आहे, हे एक आहे, हे आहे. पण तुम्ही रोज ह्याच एका रस्त्याने जात असला, ह्याच एका रस्त्याने त्या तुमच्या डेस्टिनीपर्यंत जात असला आणि त्याच रस्त्याने परत मागे येत असला, समजलं का? एक तुमची काहीतरी डेस्टिनी, तुम्ही कुठे पण रोजच्या रोज जाता त्या डेस्टिनीपर्यंत, सकाळी उठता आणि रोज जाताना संध्याकाळी मागे येता आणि त्यासाठी जाण्याला मल्टिपल रोड आहेत, 1 2 3 4 असे मल्टिपल रोड आहेत. पण तुम्ही ह्याच रोडनं जाता आणि ह्याच रोडनं मागे येता, तर तुम्हाला काय समजतं की बाबा तू ह्या ठिकाणी गेलं तर ह्या ठिकाणी एक शाळा आहे आणि त्या शाळेपाशी बऱ्यापैकी 5 वाजता मी घरी येताना शाळा सुटते किंवा 9 वाजता शाळा भरते, त्यामुळे 9 वाजता इथं गर्दी असते. किंवा ह्या ठिकाणी एक स्पीड ब्रेकर आहे, ह्या ठिकाणी रस्त्याचं काम चाललंय, ह्या ठिकाणी सिग्नल आहे. असे या रोडवर काय काय आहे किंवा किती वाजता काय घडतं हे तुम्हाला प्रॉपर क्लिअर कळतं. कारण का, तुम्ही रोज त्याच रस्त्याने ये जा करताना, समजलं का? रोज त्याच रस्त्याने ये जा करता. पण तुम्ही एक दिवस ह्या रस्त्याने गेला, एक दिवस त्या रस्त्याने गेला, एक दिवस ह्या रस्त्याने गेला, तर तुम्हाला कुठला एक रस्ता क्लिअर माहीत असणार का हो? कुठं स्पीड ब्रेकर आहे, कुठं डबर आहे, कुठं रोडचं काम चाललंय, कुठं सिग्नल आहेत, कुठं शाळा किती वाजता सुटते रस्त्याची, असं म्हणजे ह्या रस्त्याची एका कुठल्या तर रस्त्यावर तुम्ही मास्टर असणार का? नाही. तर तुम्ही रोज वेगवेगळ्या रस्त्याने जाता, त्यामुळे तुम्हाला कुठल्याच रस्ते कुठं प्रॉपरली काय घडतं हे समजणार नाही. तसं स्ट्रॅटेजी बरोबर आहे. स्ट्रॅटेजी तुम्ही मल्टिपल ट्राय केल्यास, ही वाईज ती वाईज ती वाईज, तर तुम्ही कुठलीच एक स्ट्रॅटेजी मास्टर करू शकणार नाही. त्यामुळे एक स्ट्रॅटेजी घ्यायची आणि त्या स्ट्रॅटेजीवर 100 ट्रेड किमान करायचे, तरच तुम्ही ती स्ट्रॅटेजी मास्टर करू शकणार. समजलं का? स्टिक ऑन युअर स्ट्रॅटेजी. आणि लास्टचा विषय आहे की लर्न फ्रॉम युअर मिस्टेक्स. तुम्ही ज्या पण चुका करताय त्या तुम्हाला लगेच रिअलाईज होतात. तुम्ही जर प्रॉपर जर्नलिंग करत असला, म्हणजे आपण ट्रेड घेतला आणि ट्रेड नंतर आपण तुम्ही बारकाईने बसून तो ट्रेड ऑब्झर्व करून, बाबा मी काय काय चुका केल्या त्या ठिकाणी, हां ही मिस्टेक माझ्याकडनं घडली, बाबा ही असं असं करायला पाहिजे होतं, मी तसंच करायला पाहिजे होतं, असं जर तुम्ही बारकाईने अनालाइज केलं, जर्नल केलं, तर तुमच्या चुका तुमच्या लक्षात येतात आणि त्या चुकांवरूनच आपल्याला शिकायचं आहे. तर तुम्हाला म्हटलं इमोशन कंट्रोल, तर तुम्ही काय चुका केल्या त्यामुळे तुमची इमोशनली अटॅच झाला, हे प्रॉपर जनरल केलं की आपल्याला समजतं की आपण काय चुका करतोय आणि त्या चुकांपासून शिकत शिकत आपल्याला पुढे जायचं आहे. किती पण कुणी पण तुम्हाला सांगू देतो, पण जोपर्यंत तुम्ही स्वतः चुका करून त्या सुधारत नाही, स्वतः चुका करून त्या रिअलाईज करत नाही आपण ही चूक करतोय, तोवर ते तुम्हाला जमत नाही. समजलं का? आता मी ते बरेच सांगतो तुम्ही असं करा तसं करा, पण नाही, तुम्ही ती चूक करून त्यापासून शिकत नाही तोपर्यंत तुम्ही ती चूक सुधारत नाही. समजलं का? दुसऱ्यांनी किती पण सांगू दे, पण आपण स्वतःनं चूक केली तर आपल्याला ती प्रॉपर लक्षात येते. त्यामुळे त्या चुका केल्या तर त्यापासून लगेच लर्निंग घ्यायची आणि हे करायचं. तर व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा. आणि आणखीन व्हिडिओ अजून एक मी सिरीज स्टार्ट केली आहे की 5Kचं फंडेड अकाउंट आपण घेतलेलं आहे, ब्लूबेरी फंडेडचं, आणि त्यावर जे पण ट्रेड घेणार आहे मी ते विथ ट्रेड लॉजिक मी अपलोड करणार आहे. तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट दाखवा. थँक्यू.